मुंबईत शांततेच्या मार्गाने मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांची पहिल्याच दिवशी जी गैरसोय झाली किंबहुना मुद्दाम ती केल्या गेली ती संपूर्ण देशासमोर आणण्याचे काम मीडियानेच केले, विशेषतः मराठी मीडियाने। मराठा आंदोलनाबद्दल मराठी मीडिया सकारात्मक बातम्या दाखवत होती। परिणामी यांच्यावरील गोदी मीडिया नावाचा धब्बा हळूहळू पुसल्या जात होता। आंदोलनाला सहानुभूती मिळत होती, त्याबद्दल मीडियाचे कौतुकच केले पाहिजे। मात्र आता सरकारमार्फत मीडिया मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो। माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व मीडिया हाऊसला भेटी देऊन आलेत। गणेश दर्शनाचे निमित्त असले तरी मीडिया हाऊसला त्यांनी काय सूचना दिल्यात त्यांचं त्यांना माहीत। त्यांनी भेटी दिल्यानंतर अचानक आंदोलनाबद्दल नकारात्मक बातम्या सुरू झाल्यात। मराठ्यांकडून हाकेवर भ्याड हल्ला, मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारासोबत गैरवर्तन, आंदोलकांकडून मुंबईकरांना त्रास, आंदोलकांची पोलिसांशी हुज्जत, आंदोलकांकडून हुल्लडबाजी अशा बातम्या सुरू झाल्या। सध्या मुंबई व राज्यात मराठ्यांबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्याला छेद देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे आणि पाकिटबाज मीडियाची त्याला पुरेपूर साथ लाभत आहे। मित्रांनो, अशा बातम्यांवर आणि या गोदी मीडियावर विश्वास ठेवू नका। पोलिसांचं आणि कारवाईचं नाव जरी काढलं तरी गावाखेड्यातील मुलं खूप विचार करतात, घाबरतात। खरे मराठा आंदोलक असं करूच शकत नाही। मराठ्यांनी महाराष्ट्रात आजपर्यंत लाखोंच्या संख्येने अगदी शिस्तीत 58 मोर्चे काढले। कुठेही तसूभरही तक्रार कोणी केली नाही। लाखोंच्या संख्येमध्ये काही समाजकंटक घुसून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न मात्र करू शकतात। तेवढी बाजू सरकार आणि आंदोलक दोघांनीही सांभाळून ठेवायची आहे।